असा विचार करूया, समजा एखादा शिक्षक सलग 30 वर्ष अत्यंत निष्ठेने आणि तळमळीने ज्ञानदानाचं काम करतोय. हं. आणि साहजिकच सेवापूर्तीनंतर जेव्हा निवृत्तीची वेळ येते तेव्हा त्या कर्मचाऱ्याला हक्काच्या पेन्शनची आणि एका सन्मानाची अपेक्षा असतेच. नक्कीच असते. पण समजा अचानक प्रशासनाकडून ती पेन्शनची फाईल अडवली जाते. आणि कारण काय, तर 30 वर्षांपूर्वी प्रशासकीय दफ्तरातील एका छोट्याशा पुस्तकात लाल शाईने एक विशिष्ट नोंद करायची राहून गेलेली असते. अरे बाप रे, हे ऐकायला एखाद्या चित्रपटातल्या नाट्यमय वळणासारखं वाटतंय ना. पण पण सरकारी नोकरीच्या जगात असं खरोखर घडू शकतं आणि अनेकदा घडलंय. होय ना. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अत्यंत गंभीर आणि प्रशासकीयदृष्ट्या जिव्हाळ्याच्या विषयाचं विश्लेषण करणार आहोत. अगदी बरोबर. कारण हीच ती प्रशासकीय वास्तविकता आहे जिथे केवळ प्रत्यक्ष काम प्रामाणिकपणे करून भागत नाही, तर त्या कामाची कागदोपत्री आणि कायदेशीर सिद्धता अत्यंत महत्वाची ठरते. म्हणजे कसं आहे ना, प्रशासनाला भावना समजत नाहीत, त्यांना फक्त दस्तऐवज आणि नोंदी समजतात. तर शिक्षण सेवक म्हणून काम करणाऱ्या किंवा नुकतीच 3 वर्ष पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे स्थायित्व प्रमाणपत्र. हो, ज्याला आपण पर्मनन्सी सर्टिफिकेट म्हणतो. बरोबर. आणि आज आपण हवेतील गप्पा मारणार नाही आहोत. आपण सामान्य प्रशासन विभागाचा 11 सप्टेंबर 2014चा GR आणि ग्रामविकास विभागाचा 14 जुलै 2017चा शासन निर्णय समोर ठेवला आहे. आणि हे अधिकृत दस्तऐवज खूप काही सांगून जातात. कारण मुळातच सरकारी नियमांची भाषा क्लिष्ट असते. म्हणजे त्यातून नेमका अर्थ काढणं हे एक मोठं आव्हान असतं. हो, आणि म्हणूनच आजच्या आपल्या विश्लेषणाचं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की या क्लिष्ट प्रशासकीय जाळ्यातून अचूक माहिती बाहेर काढणे, जेणेकरून स्थायी होण्याचा हा जो प्रवास आहे तो थोडा सोपा आणि स्पष्ट वाटेल. नक्कीच. आपण या दस्तऐवजांच्या आधारे मूळ मुद्द्याला हात घालूया. मी यासाठी तयार आहे. छान. तर सुरुवातीलाच मला एक अतिशय साधा पण मूलभूत प्रश्न पडतो. शिक्षण सेवक म्हणून एखाद्याने 3 वर्षांचा तो एकत्रित ठोक वेतनावरील काळ यशस्वीपणे पूर्ण केला की कॅलेंडरनुसार ती 3 वर्ष आपोआप संपतातच? हां, बरोबर आहे. मग त्यासाठी नव्याने एका स्थायित्व प्रमाणपत्राची वेगळी गरज का भासावी? म्हणजे हे थोडं प्रशासकीय वेळेचा अपव्यय केल्यासारखं नाही वाटत? वरवर पाहता तसं वाटणं स्वाभाविक आहे. पण हाच तो सर्वात मोठा गैरसमज आहे जो अनेकदा प्रशासकीय पातळीवर महागात पडतो. हे बघा, कॅलेंडरवर 3 वर्ष पूर्ण होणे आणि प्रशासकीयदृष्ट्या स्थायी होणे या 2 पूर्णपणे वेगळ्या बाबी आहेत. अच्छा, म्हणजे ते आपोआप होत नाही? अजिबात नाही. ग्रामविकास विभागाच्या 2017च्या GR नुसार जेव्हा एखादा शिक्षण सेवक आपली 3 वर्षांची सेवा पूर्ण करतो त्यानंतर त्याला नियमित प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्ती दिली जाते. ओके, म्हणजे ती एक वेगळी प्रक्रिया आहे. हो ना. 3 वर्षांचा तो काळ हा एका अर्थाने प्रशासकीय चाचणीचा म्हणजे प्रोबेशन पिरियड असतो. तो काळ संपला की थेट स्थायित्व मिळत नाही, तर तिथे का नवीन कायदेशीर प्रवासाची सुरुवात होते. 1 मिनिट, म्हणजे जोपर्यंत हे प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत तो कर्मचारी एका त्रिशंकू अवस्थेत असतो का? तो ना शिक्षण सेवक राहतो ना पूर्णपणे स्थायी शिक्षक? काही अंशी होय. कारण हे स्थायित्व प्रमाणपत्र केवळ एखादं अभिनंदनाचं पत्र नाहीये. हा एक अंतिम आणि कायदेशीर पुरावा आहे की संबंधित कर्मचारी त्या विशिष्ट पदावर अधिकृतरित्या कायमस्वरूपी रुजू झाला आहे. म्हणजे त्याचे जे काही भविष्यातले लाभ आहेत त्यावर अवलंबून असतात. अगदी बरोबर. भविष्यातील सर्व महत्वाचे लाभ, मग ती पदोन्नती असो किंवा मघाशी आपण उल्लेख केल्याप्रमाणे पेन्शन असो, या सर्वांचा पाया या एका कागदावर उभा असतो. जोपर्यंत प्रशासकीय यंत्रणा कायदेशीर शिक्कामोर्तब करत नाही तोपर्यंत केवळ वर्षे मोजून स्थायी होता येत नाही. बरं, पण मला इथे एक गोष्ट खटकते. जर 3 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि संबंधित व्यक्तीने शाळेत जाऊन दररोज काम केलंय, तर प्रशासनाने स्वतःहून हे प्रमाणपत्र द्यायला नको का? तिथेच तर गोम आहे. म्हणजे यात कर्मचाऱ्याला पात्र किंवा अपात्र ठरवण्याचे निकष कुठून आले? एखादा कर्मचारी 3 वर्षानंतरही अपात्र कसा काय ठरू शकतो? इथेच शासन निर्णयातील कायदेशीर अटींचा आणि बारकाव्यांचा भाग येतो. सामान्य प्रशासन विभागाच्या 2014च्या शासन निर्णयात हे अत्यंत स्पष्टपणे नमूद केलंय की केवळ कालावधी पूर्ण झाला म्हणजे प्रमाणपत्र हातात पडत नाही. मग त्यासाठी काय करावं लागतं? प्रशासनाला काही विशिष्ट कायदेशीर बाबींची खात्री करावी लागते. त्यातील सर्वात पहिली आणि महत्त्वाची अट म्हणजे नियुक्तीची कायदेशीर वैधता.
कायदेशीर वैधता. एक मिनिट, म्हणजे सुरुवातीची नियुक्तीच नियमबाह्य असेल असा संशय प्रशासनाला असतो का? की प्रशासनाला स्वतःच्याच प्रक्रियेवर विश्वास नसतो? संशयाचा भाग नाहीये, पण ही एक पडताळणी असते. कर्मचाऱ्याची सुरुवातीची नियुक्ती ही सेवा प्रवेश नियमानुसार आणि विहित पद्धतीने झालेली असली पाहिजे. अच्छा, म्हणजे कोणत्याही चुकीच्या मार्गाने आलेला नसावा? हो, अनेकदा मागच्या दाराने किंवा काही प्रशासकीय त्रुटी ठेवून नियुक्त्या झाल्याच्या घटना भूतकाळात घडल्या आहेत. जर ती नियुक्ती कोणत्याही बेकायदेशीर मार्गाने किंवा अनियमिततेतून झाली असेल तर अशा कर्मचाऱ्याला स्थायी करण्याचा अधिकार प्रशासनाला नसतो. म्हणूनच मूळ नियुक्तीचा आदेश तपासला जातो. समजतोय. म्हणजे मूळ पायाच भक्कम आणि कायदेशीर हवा. पण समजा नियुक्ती पूर्णपणे कायदेशीर आहे, पारदर्शक प्रक्रियेतून तो कर्मचारी आलाय, त्यानंतर प्रशासकीय पातळीवर आणखी काय तपासलं जातं? शारीरिक क्षमतेचाही एक निकष असतो. कर्मचारी सेवेस पात्र असल्याबाबतचं वैद्यकीय प्रमाणपत्र असणं अनिवार्य आहे. ही एक अतिशय महत्वाची दप्तरी नोंद असते. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, राईट? अगदी बरोबर. तसंच जर त्या पदासाठी कोणती सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा अनिवार्य केली असेल, जसं की संगणक अर्हता परीक्षा किंवा अन्य कोणती विभागीय परीक्षा, तर ती संबंधित कर्मचाऱ्याने विहित वेळेत उत्तीर्ण केलेली असावी लागते. बरं. वैद्यकीय प्रमाणपत्र आणि परीक्षा हा भाग तर नोकरीला लागताना किंवा सुरुवातीच्या काळातच बहुधा पूर्ण केला जातो. पण मला त्या पुढच्या एका अटीबद्दल सर्वात जास्त कुतूहल आहे. कोणती अट? शासन निर्णयात सेवाभिलेख चांगला असणे असा अत्यंत गुळगुळीत उल्लेख आहे. आता हे थोडं संदिग्ध वाटतं. चांगला या शब्दाची सरकारी व्याख्या काय असू शकते? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. हो ना, कारण एखाद्या कर्मचाऱ्याने 3 वर्ष काम केलं आहे, पण त्याचा सेवाभिलेख चांगला आहे की नाही हे कोण आणि कसं ठरवणार? यामध्ये नेमके कोणते दस्तऐवज तपासले जातात? हे एक अतिशय कळीचा आणि वादाचा मुद्दा ठरू शकतो जर नियम स्पष्ट नसतील. कारण चांगला सेवाभिलेख ही काही कोणाच्या वैयक्तिक आवडीनिवडीवर किंवा मर्जीवर ठरणारी गोष्ट नाही. शासन निर्णयात या शब्दाचं स्पष्टीकरण देताना प्रामुख्याने 3 गोष्टींचा अंतर्भाव केला आहे. ओके, 3 गोष्टी. कोणत्या आहेत त्या? यातील पहिली गोष्ट म्हणजे गोपनीय अहवाल, ज्याला आपण कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट किंवा CR म्हणतो. म्हणजे जे दरवर्षी वरिष्ठांकडून लिहिले जातात ते अहवाल. पण ते तर गोपनीय असतात, मग कर्मचाऱ्याला ते कसं समजणार? ते गोपनीय असले तरी प्रशासकीय कामकाजाचा तो आरसा असतो. 3 वर्षांच्या काळात वरिष्ठांनी कामाचं जे मूल्यमापन केलेलं असतं ते अहवाल सकारात्मक असणं गरजेचे आहे. अच्छा, म्हणजे तिथे शेरा चांगला हवा. हो. जर त्यात वारंवार गंभीर त्रुटी नोंदवल्या गेल्या असतील तर सेवेला स्थायी करण्यासाठी अडचण येऊ शकते. आता दुसरी गोष्ट अत्यंत व्यावहारिक आहे, ती म्हणजे उपस्थिती. इथे मला जरा थांबवायचंय तुम्हाला. उपस्थिती म्हणजे नक्की काय? सुट्ट्यांच्या तक्त्याचा आणि रोजच्या हजेरी अहवालाचा थेट संबंध या प्रमाणपत्राशी येतो का? की फक्त महिन्यातून काही दिवस हजेरी लावली तरी चालते? 100% थेट संबंध येतो. हे बघा, जर एखादा कर्मचारी विनापरवाना दीर्घकाळ गैरहजर असेल किंवा त्याच्या सुट्ट्यांचा तक्ता प्रशासकीय अनियमिततेची साक्ष देत असेल तर त्याचा उपस्थिती अहवाल नकारात्मक मानला जातो. बापरे, म्हणजे कॅज्युअल लीव्ह किंवा इतर सुट्ट्या घेतानाही भान ठेवावं लागतं. अगदी. रोजचा हजेरी अहवाल आणि रीतसर मंजूर झालेल्या सुट्ट्या यावरूनच ही उपस्थिती मोजली जाते. त्यामुळे या 3 वर्षांत नियमबाह्य सुट्ट्या घेणे किंवा परस्पर गैरहजर राहणे खूप महागात पडू शकतं. म्हणजे केवळ वर्गात जाऊन शिकवणे पुरेसं नाहीये, तर दप्तरी हजेरी आणि रीतसर रजा मंजूर करून घेणंही तितकंच महत्वाचं आहे. हे खरंच नोंद घेण्यासारखं आहे. आणि यातली तिसरी गोष्ट कोणती? तिसरी गोष्ट आहे सचोटी म्हणजेच इंटेग्रिटी. सचोटी म्हणजे इमानदारी, पण ती कागदावर कशी मोजणार? प्रशासकीय परिभाषेत सांगायचं तर या 3 वर्षात कर्मचाऱ्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई झालेली नसावी किंवा त्याच्या चारित्र्यावर, कामाच्या प्रामाणिकपणावर ठपका ठेवणारी कोणतीही अधिकृत घटना घडलेली नसावी. अच्छा, म्हणजे एकंदरीत रेकॉर्ड क्लीन हवा. होय. या 3ही गोष्टी, गोपनीय अहवाल, उपस्थिती आणि सचोटी, जेव्हा एकत्र येतात तेव्हाच तो चांगला सेवाभिलेख ठरतो. हा एक प्रकारचा प्रशासकीय आलेख असतो. हे खरोखरच डोळे उघडणारा आहे.
बहुतेकांना असं वाटत असतं की 3 वर्ष पूर्ण झाली की एक साधा अर्ज दिला आणि प्रमाणपत्र मिळालं. पण ही एक संपूर्ण छाननी आणि मूल्यमापनाची प्रक्रिया आहे. होय, आणि यात अजून एक गोष्ट आहे. काय? आता या सर्वसाधारण अटींसोबतच एक अत्यंत संवेदनशील मुद्दाही या दस्तऐवजामध्ये दिसतो मला. जे कर्मचारी मागासवर्गीय प्रवर्गातून म्हणजेच आरक्षित जागेवरून येतात, त्यांच्यासाठी काही अतिरिक्त आणि कडक नियम आहेत. त्यामागील नेमकं तर्कशास्त्र काय आहे? हो, ग्रामविकास विभागाच्या 2017च्या शासन निर्णयात एका गोष्टीवर अत्यंत स्पष्ट आणि कठोर शब्दात भर देण्यात आला आहे. तो म्हणजे जात पडताळणी प्रमाणपत्र, म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. ओके. जे कर्मचारी त्यांच्या विशिष्ट जात प्रवर्गाचा लाभ घेऊन सेवेत आले आहेत, त्यांना हे जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणं अत्यंत आणि अनिवार्य आहे. पण जर एखाद्याने नोकरीला लागताना मूळ जात प्रमाणपत्र दिलं असेल तरीही या पडताळणी प्रमाणपत्राशिवाय त्याला स्थायी केलं जात नाही का? कारण अनेकदा पडताळणी समित्यांकडून प्रमाणपत्र मिळायलाच वर्षे लागतात असं ऐकिवाट आहे. हो, विलंब लागतो हे खरं आहे. पण हा एक अतिशय कळीचा मुद्दा आहे. विलंब लागत असला तरीही कोणत्याही परिस्थितीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना स्थायित्व प्रमाणपत्र दिलं जात नाही. बापरे, म्हणजे यात कोणतीही सवलत नाहीये? अजिबात नाही. यामागील कायदेशीर तर्कशास्त्र असं आहे की त्या कर्मचाऱ्याची मूळ नियुक्तीच मुळात त्या विशिष्ट प्रवर्गाच्या दाव्यावर झालेली असते. त्यामुळे जोपर्यंत त्या दाव्याची कायदेशीर आणि अंतिम पडताळणी शासनाच्या समितीकडून होत नाही, तोपर्यंत प्रशासनाला त्या पदावर कायमस्वरूपी हक्क देता येत नाही. ही शासनाची अत्यंत कडक आणि तडजोड न करण्याजोगी अट आहे. म्हणजे इतर तीनही अटी पूर्ण असल्या, गोपनीय अहवाल उत्तम असला, उपस्थिती 100% असली, वैद्यकीय प्रमाणपत्र असलं, तरी जात पडताळणी प्रमाणपत्र नसेल तर फाईल तिथेच थांबेल. हो, दुर्दैवाने फाईल पुढे सरकणार नाही. हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट लक्षात येते की कागदपत्रांची जमवाजमव हे एक मोठं प्रशासकीय दिव्य आहे. पण समजा एखाद्या कर्मचाऱ्याची ही सर्व कागदपत्रे पूर्ण आहेत, सर्व अटींची 100% पूर्तता झालीये, आता पुढे काय? ही फाईल नक्की कोणाच्या टेबलावर जाते? हे प्रमाणपत्र देण्याची आणि त्यावर स्वाक्षरी करण्याचे नेमके अधिकार कोणाला आहेत? अधिकारांची विभागणी प्रशासकीय रचनेनुसार अत्यंत स्पष्ट केलेली आहे. जर आपण जिल्हा परिषद शिक्षकांचा विचार केला तर हे स्थायित्व प्रमाणपत्र देण्याचे थेट आणि अंतिम अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ यांना आहेत. अच्छा, थेट सीईओ साहेबांकडे फाईल जाते. हो, आणि इतर गट क आणि गट ड कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांचे जे संबंधित कार्यालय प्रमुख असतात, ज्यांना आपण हेड ऑफ दी ऑफिस म्हणतो, त्यांच्याकडे हे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार सोपवलेले आहेत. बरं, इथे मला प्रशासकीय वास्तवावर एक प्रश्न विचारायचा आहे. आपण सर्व अटी, कागदपत्रे आणि अधिकारांबद्दल बोललो, पण सरकारी कार्यालयांमध्ये कामाला होणारा विलंब ही काही लपून राहिलेली गोष्ट नाहीये. ते तर आहेच. 2014च्या आधी तर अशा फाईल्स महिने आणि वर्षे टेबलावर पडून राहायच्या असं अनेकदा वाचनात येतं. जर एखाद्या कर्मचाऱ्याने सर्व अटी पूर्ण केल्या आहेत पण केवळ लालफितशाहीमुळे अधिकाऱ्यांनी हे प्रमाणपत्र वेळेवर दिलं नाही, तर कर्मचाऱ्याने काय करायचं? तो तर हतबल होऊन अडकून पडेल ना. आणि अगदी याच समस्येवर उत्तर शोधण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाचा 2014चा शासन निर्णय एक ऐतिहासिक पाऊल ठरला. इथेच या शासन निर्णयाचं खरं प्रशासकीय सौंदर्य दडलंय. सौंदर्य म्हणजे असं काय आहे त्यात? याच विलंबावर आणि लालफितशाहीवर उपाय म्हणून शासनाने एक अत्यंत महत्त्वाची डेडलाईन निश्चित केलेली आहे. एक मिनिट, सरकारी कामात डेडलाईन? ही जरा आश्चर्यकारक वाटतंय. आणि ती खरंच पाळली जाते का? होय, आणि ती पाळणे बंधनकारक आहे. शासन निर्णयानुसार प्रत्येक वर्षी 30 नोव्हेंबरपर्यंत नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या आणि 3 वर्ष पूर्ण केलेल्या पात्र कर्मचाऱ्यांबाबत स्थायित्व प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेणं अनिवार्य आहे. 30 नोव्हेंबर म्हणजे हे एक वार्षिक वेळापत्रकच शासनाने ठरवून दिलंय तर. अगदी बरोबर. पण समजा अधिकाऱ्यांनी 30 नोव्हेंबरची ही मुदत पाळली नाही किंवा एखाद्या कर्मचाऱ्याला काहीही न सांगता प्रमाणपत्र देण्यास नकार दिला, तर त्यावर प्रशासकीय पातळीवर काही कारवाई होते का, की अधिकारी काहीही करू शकतात? हाच या GRचा सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याला प्रमाणपत्र देण्यास नकार दिला गेला तर प्रशासन केवळ तोंडी सांगून किंवा फाईल बाजूला ठेवून मोकळं होऊ शकत नाही. मग त्यांना काय करावं लागतं? त्यांना तो नकार देण्यामागचं नेमकं कारण त्या कर्मचाऱ्याला लेखी स्वरूपात कळवणं बंधनकारक करण्यात आले आहे.
आणि त्याहूनही मोठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या नकाराची आणि त्याच्या कारणाची नोंद त्या कर्मचाऱ्याच्या सेवा पुस्तकात म्हणजे सर्व्हिस बुकमध्ये त्यावेळी घेणं प्रशासनाला भाग आहे. अरे अच्छा, हे अत्यंत क्रांतिकारी वाटतंय. जर आपण याचा थोडा व्यापक विचार केला तर हा नियम प्रशासनाकडून कर्मचाऱ्याकडे सत्तेचं संतुलन करतो. अधिकारी विनाकारण फाईल अडवून ठेवू शकत नाहीत. नक्कीच. त्यांना एकतर 30 नोव्हेंबरपर्यंत प्रमाणपत्र द्यावं लागेल किंवा न देण्याचं कारण लेखी नोंदवावं लागेल. आणि एकदा का लेखी कारण दिलं की कर्मचारी त्या विरोधात अपील करू शकतो. ही पारदर्शकता खरोखरच कर्मचाऱ्यांसाठी मोठा आधार आहे. अच्छा, म्हणजे वरच्या पातळीवर पण रिपोर्टिंग असतं. हो ना. त्या अहवालात किती जण पात्र होते, किती जणांना प्रमाणपत्र दिलं आणि किती जणांचे नाकारले याचा सविस्तर तपशील द्यावा लागतो. यामुळे वरिष्ठ पातळीवरूनही या प्रक्रियेवर लक्ष ठेवलं जातं. हे सगळं ऐकल्यावर स्थायित्व मिळवण्याची प्रक्रिया बरीच सुटसुटीत आणि स्पष्ट वाटू लागली आहे. पण आयुष्यात आणि विशेषतः नोकरीत सगळ्याच गोष्टी एका सरळ रेषेत घडत नाहीत. हे अगदी खरंय. 3 वर्षांचा काळ हा खूप मोठा असतो. या दरम्यान अनेकांच्या नोकरीत बदल होतात. समजा एखाद्या कर्मचाऱ्याची या 3 वर्षांच्या प्रोबेशन काळातच दुसरीकडे बदली झाली किंवा त्याला पदोन्नती मिळाली, तर काय? ही प्रक्रियेची साखळी तिथेच तुटते का? हा एक अतिशय व्यावहारिक आणि वारंवार उद्भवणारा प्रश्न आहे आणि यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड गोंधळ आणि भीती निर्माण होते. नक्कीच होणार. कारण समजा पहिल्या कार्यालयात 2 वर्ष काम केलं आणि दुसऱ्या कार्यालयात 1 वर्ष. आता 3 वर्ष पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र कोण देणार? जुनं कार्यालय म्हणणार आता आमचा संबंध नाही, आणि नवीन कार्यालय म्हणणार आमच्याकडे तर तुम्ही फक्त 1च वर्ष काढलंय. अशा परिस्थितीमुळे कर्मचारी प्रशासकीय पातळीवर मध्येच लटकण्याची शक्यता असते. शासन निर्णय याबद्दल काय मार्ग दाखवतो? शासनाने अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीचा अत्यंत बारकाईने विचार केला आहे आणि प्रक्रियेत एक सलगता आणली आहे. शासन निर्णयातील तरतुदीनुसार अशा परिस्थितीत पुढाकार घेण्याची आणि कार्यवाही करण्याची जबाबदारी ही नवीन कार्यालयाची म्हणजेच सध्या कर्मचारी जेथे कार्यरत आहे त्या कार्यालयाची असते. म्हणजे नवीन कार्यालयानेच सर्व जुळवाजुळव करायची, जुन्या कार्यालयाचा यात काहीही संबंध नसतो. संबंध असतो, पण तो प्रशासकीय पातळीवर. हे नवीन कार्यालय जुन्या कार्यालयाशी अधिकृत पत्रव्यवहार करेल आणि माहिती घेईल की हा कर्मचारी जेव्हा त्यांच्याकडे कार्यरत होता तेव्हा त्याने उपस्थिती, चांगला सेवाभिलेख या सर्व अटी पूर्ण केल्या होत्या का. अच्छा, म्हणजे जुना गोपनीय अहवाल, सुट्ट्यांचा हिशेब आणि सचोटीचा अहवाल नवीन कार्यालय मागवून घेतं? अगदी बरोबर. आणि ती जुनी माहिती समाधानकारक असल्यास ते सध्याचंच कार्यालय त्या कर्मचाऱ्याला त्याच्या मूळ पदाचं म्हणजे ज्या पदावर त्याची प्रथम नियुक्ती झाली होती त्या पदाचं स्थायित्व प्रमाणपत्र प्रदान करेल. म्हणजे कर्मचाऱ्याला स्वतः पळापळ करावी लागत नाही तर? हो, कर्मचाऱ्याला जुन्या कार्यालयात खेटे घालण्याची किंवा स्वतःहून कागदपत्रे गोळा करत बसण्याची गरज पडू नये अशी यात अत्यंत स्पष्ट आणि पारदर्शक तरतूद आहे. म्हणजे प्रशासकीय पातळीवरच हा समन्वय साधला जातो. ही खरोखरच कर्मचाऱ्यांच्या हिताची आणि दिलासा देणारी तरतूद आहे. आता आपण या संपूर्ण चर्चेच्या सर्वात महत्त्वाच्या आणि अंतिम टप्प्याकडे आलो आहोत. सर्वात महत्त्वाचा टप्पा, ज्याबद्दल आपण अगदी सुरुवातीला त्या 30 वर्ष काम केलेल्या शिक्षकाचं उदाहरण देताना बोललो होतो. समजा सर्व अटी पूर्ण झाल्या, 30 नोव्हेंबरच्या डेडलाईनचा फायदा मिळाला आणि अखेर अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असलेलं स्थायित्व प्रमाणपत्र कर्मचाऱ्याच्या हातात पडलं. आता प्रक्रिया पूर्ण झाली, आता सुटकेचा निश्वास टाकायला हरकत नाही ना? इथेच सर्वात मोठी आणि भयंकर चूक होते आणि याच मुद्द्यावर मला सर्वात जास्त आणि ठासून भर द्यायचा आहे. असं का? कागदी प्रमाणपत्र हातात मिळणे हा प्रक्रियेचा शेवट नसून तो केवळ एक प्रशासकीय टप्पा आहे. केवळ प्रमाणपत्र फाईलमध्ये लावून ठेवणे किंवा लॅमिनेशन करून घरात ठेवल्याने काहीही साध्य होत नाही. 1 मिनिट. शासनाच्या सर्वोच्च अधिकाऱ्याची स्वाक्षरी असलेलं ते अधिकृत पत्र असतं ना, त्याला काहीच किंमत नसते? पत्राला किंमत असते, पण प्रशासकीय व्यवस्थेत एका विशिष्ट दस्तावेजाला सर्वोच्च आणि अंतिम महत्त्व असतं आणि ते म्हणजे सेवा पुस्तक किंवा सर्व्हिस बुक. ओके. शासन निर्णयानुसार ते प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्याची अधिकृत नोंद कर्मचाऱ्याच्या सेवा पुस्तकात होणं सर्वात जास्त अनिवार्य आहे. म्हणजे मगाशी आपण जो प्रशासकीय DNA किंवा प्रशासकीय पासपोर्ट असा उल्लेख करू शकतो
ते हे सेवा पुस्तक, त्याशिवाय अस्तित्वाला अर्थ नाही. अगदी तंतोतंत. जोपर्यंत सेवा पुस्तकात अधिकृतरित्या लालशाहीने किंवा स्पष्ट अक्षरात नोंद घेतली जात नाही की संबंधित कर्मचारी अमुक तारखेपासून स्थायी झाला आहे आणि त्यावर संबंधित अधिकाऱ्याची स्वाक्षरी होत नाही, तोपर्यंत त्या हातातल्या प्रमाणपत्राला प्रशासकीय अर्थ उरत नाही. बापरे, हे तर खूपच क्रिटिकल आहे. हो ना. भविष्यात जेव्हा पेन्शनची फाईल तयार होते किंवा पदोन्नतीचा विचार होतो, तेव्हा कोणीही तुमच्या फाईलमधलं प्रमाणपत्र शोधत बसत नाही. प्रशासकीय यंत्रणा फक्त आणि फक्त सेवा पुस्तक तपासते. हे खरोखरच अत्यंत धक्कादायक पण तितकीच महत्वाची माहिती आहे. म्हणजे आपण सर्व नियम पाळतो, अटी पूर्ण करतो, कार्यालयाच्या चक्करा मारतो, पण शेवटी ती एका ओळीची नोंद जर सेवा पुस्तकात झाली नाही तर सगळ्या श्रमांवर आणि भविष्यातील लाभांवर पाणी फेरलं जाऊ शकतं. नक्कीच. चला तर मग आजच्या या अत्यंत माहितीपूर्ण दस्तऐवजांच्या विश्लेषणाचा आपण वेगाने पण अचूक आढावा घेऊया. सर्वात आधी आपण पाहिलं की 3 वर्षांचा एकत्रित ठोक वेतनावरील कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर मिळणारे स्थायित्व प्रमाणपत्र हा भविष्यातील सर्व लाभांचा पाया आहे. केवळ 3 वर्ष संपली म्हणजे काम झालं असं मानणं ही मोठी चूक आहे. आणि हा पाया भक्कम करण्यासाठी 3 सुवर्ण अटी आहेत. कायदेशीर नियुक्ती, वैद्यकीय प्रमाणपत्र आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चांगला सेवाभिलेख, ज्यामध्ये तुमचे गोपनीय अहवाल, उपस्थितीचा तक्ता आणि सचोटी यांचा काटेकोर विचार होतो. बरोबर. यासोबतच मागासवर्गीय प्रवर्गातून आलेल्यांसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र असल्याशिवाय फाईल पुढे सरकत नाही, हा कडक नियम आपण समजून घेतला. अधिकारांच्या बाबतीत सीईओ किंवा संबंधित कार्यालय प्रमुख जबाबदार असतात. आणि विलंबावर उपाय म्हणून असलेली 30 नोव्हेंबरची डेडलाईन अत्यंत महत्त्वाची आहे. प्रमाणपत्र नाकारल्यास लेखी कारण देण्याची सक्ती असल्यामुळे प्रशासनावर एक प्रकारचा वचक निर्माण झाला आहे. तसंच बदलीच्या परिस्थितीत नवीन कार्यालयानेच पुढाकार घेऊन मूळ पदाचं प्रमाणपत्र देण्याची सोयीची तरतूद आपण पाहिली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व मिळूनही त्याची अधिकृत नोंद सेवा पुस्तकात झाल्याची खात्री करणं हाच या प्रक्रियेचा खरा शेवट आहे. अगदी अचूक सारांश. हे सर्व नियम पाहिल्यावर स्पष्ट होतं की यंत्रणा विचारपूर्वक बनवलेली असते, पण नियमांच्या माहितीच्या अभावामुळे अनेकदा कर्मचाऱ्यांचं नुकसान होतं. म्हणूनच या दस्तऐवजांचं सखोल विश्लेषण करणं अत्यंत गरजेचं होतं. तर आता आपण या सखोल चर्चेच्या शेवटकडे आलो आहोत. आणि जाता जाता मला एका अशा मुद्द्यावर विचार करायला लावायचा आहे जो या संपूर्ण नियमांचा छुपा गाभा आहे. आजच्या चर्चेत आपण पाहिलं की शासनाने 30 नोव्हेंबरची डेडलाईन दिलीये, अधिकाऱ्यांना लेखी नोंद करण्याची सक्ती आहे. तरीही अनेकदा अज्ञानामुळे कामं रखडतात. समजा एखादं काम झालंय, प्रमाणपत्र हातात मिळाले, पण त्याची त्या सेवा पुस्तकात नोंदच झालेली नाही. मग तर अवघडच आहे. हो ना. सुरुवातीला आपण ज्या शिक्षकाचं उदाहरण पाहिलं तशी वेळ कुणावरही येऊ शकते. आज केलेली एक लहानशी चूक भविष्यात जेव्हा निवृत्तीची वेळ येते तेव्हा किती मोठ्या प्रशासकीय अडचणी निर्माण करू शकते. खरंय. तेव्हा आज आपण नियम तर समजून घेतले आहेत, पण आपण नेहमीच गृहीत धरतो की व्यवस्था स्वतःहून सर्व अचूक करेल. पण तसं होत नसतं. या चक्रव्यूहात स्वतःचं नुकसान टाळायचं असेल तर श्रोत्यांनो, विचार करा, तुमचं स्वतःचं सेवा पुस्तक खरोखरच अद्ययावत आहे की नाही, त्यात योग्य त्या नोंदी झाल्या आहेत की नाही, हे एकदा प्रत्यक्ष जाऊन तपासून पाहण्याची वेळ आता आली आहे का? याच एका व्यापक विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण आजची ही चर्चा इथेच थांबूया.